तटीच्या लढतीनं धाकधूक वाढलेली आहे। इथे धैर्यशील मानेंकडून विजयासाठी देवाचा आता फेरा केला जातोय। एकीकडे धैर्यशील मोहिते पाटील जिंकले, पण धैर्यशील मानेंचं काय होणार? तिहेरी लढत होती तिकडे हातकणंगलेमध्ये। शेखर पाटील अधिक माहिती देतात। शेखर, काय चाललंय हातकणंगलेमध्ये? प्रसन्न सर, आपल्याला माहित आहे की हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आज सकाळपासूनच सत्यजित पाटील जे उद्धव ठाकरे गटाचे या ठिकाणी उमेदवार होते, ते 15व्या फेरी अखेर आघाडी घेतलेली त्यांनी पाहायला मिळाली होती। मात्र 15व्या फेरीनंतर या ठिकाणी निर्णायक आघाडी जी आहे ती आता धैर्यशील माने घेताना पाहायला मिळतात। आणि म्हणूनच या ठिकाणी कोल्हापुरातला रुईकर कॉलनी या ठिकाणी एक स्वामी समर्थांचं मंदिर आहे आणि त्याच मंदिरामध्ये धैर्यशील माने जे आहे ते मगाचपासून जे आहे ते फेऱ्या मारताना पाहायला मिळतात। जवळपास 2 तास धैर्यशील माने याच मंदिरामध्ये आहेत आणि याच मंदिरामध्ये ते सलग 2 तास या देवाचरणी प्रार्थना करताना पाहायला मिळतात। धाकधूक खरं तर आहे, अतिशय कमी मताधिक्य या संपूर्ण मतदारसंघामध्ये सकाळपासून पाहायला मिळत होतं आणि म्हणूनच या ठिकाणी धैर्यशील माने सकाळपासून दुपारपासून खरं तर फेऱ्या मारताना पाहायला मिळतात, देवाचरणी प्रार्थना करतायत। खरं तर आपण विजयी होऊ अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी 2 दिवसांपूर्वी देखील व्यक्त केला होता आणि वारंवार सातत्याने सांगितले आपण या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं विजयी होऊ। शिवाय पुढारी न्यूजनं देखील धैर्यशील माने यांच्या विजयाची खात्री एक्झिट पोलच्या माध्यमातून मांडली होती आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये मताधिक्य जे आहे ते खूप कमी आहे। आता देखील 22व्या फेरी अखेर मताधिक्य जे आहे ते धैर्यशील माने यांनीच घेतलेले आहे। मात्र शेवटच्या क्षणापर्यंत जे मतं जेवढी मिळणं अपेक्षित होतं त्यापेक्षा कमी मिळत असल्यामुळं जी धाकधूक आहे ती शेवटच्या क्षणापर्यंत सर या ठिकाणी पाहायला मिळते। आणि आपण जर बघितलं तर धैर्यशील माने सातत्यानं 2 तास या मंदिरामध्ये, स्वामी समर्थ मंदिर आहे त्यांच्याच घराशेजारी, खरं तर कोल्हापुरातील रुईकर कॉलनी या ठिकाणी ते राहतात आणि त्याच घराशेजारी असणारे हे स्वामी समर्थांचं मंदिर आहे। त्या स्वामी समर्थांवरती त्यांची प्रचंड अशी श्रद्धा आहे। जेव्हा त्यांना तिकीट देखील शेवटच्या क्षणापर्यंत जाहीर झालं नव्हतं, जेव्हा तिकीट जाहीर झालं तेव्हा देखील धैर्यशील माने याच मंदिरामध्ये येऊन सर्वात पहिला स्वामी समर्थांचं दर्शन त्यांनी घेतलं होतं आणि आता देखील विजयासाठी स्वामी समर्थांचरणी ते प्रार्थना करताना देखील पाहायला मिळतात। ते बातचीत करतात का ते देखील आपण बघूयात। मात्र त्यांनी प्रतिक्रिया द्यायला मगाचपासूनच टाळाटाळ केली, जोपर्यंत विजय आपला या ठिकाणी खात्री होत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी कुठलीही प्रतिक्रिया देणार नसल्याचं। त्यामुळे आपण शेखर, प्रसन्न बोलतोय। एक आपल्याला हे कळेल का की 3 उमेदवारांमध्ये मतांचे फरक नेमके किती आहेत? किती मतांनी आघाडीवर आहेत आता धैर्यशील मानेजी? प्रसन्न सर, आता जर बघितलं तर धैर्यशील माने जे आहेत ते 13,000 मतांची आघाडी त्यांनी घेतली होती। मात्र अजूनही 2 फेऱ्या ज्या आहेत त्या बाकी होत्या आणि म्हणूनच जी धाकधूक जी आहे ती या ठिकाणी वाढल्याचं पाहायला मिळते आणि म्हणूनच कोल्हापुरातल्या या मंदिरामध्ये धैर्यशील माने देवाचरणी साकडं देखील घालताना पाहायला मिळतात।